नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरगर. तर जर आपण पाहिलं तर केळीच्या बळ्याच्या प्लॉटमध्ये असा आपल्याला एक समस्या जाणवत असते की ज्यावेळेस आपल्या केळींची वेन वगैरे चालू असते तर त्यावेळेस जर पाहिलं तर आपल्याला एक समस्या त्यामध्ये जाणवत असते. तर ते कुठले आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. तर त्याच्यामध्ये एक मुख्य समस्या म्हटलं तर ज्यावेळेस आपलं जे काही कमळ असतं म्हणजे जे फूल असतं ते केळीचं ते उमलत असताना की ते आपल्याला निष्ठून पडलेलं पाहायला मिळतं किंवा मधूनच क्रॅक जाऊन ते आपल्याला पडलेलं ते आपल्याला पाहायला मिळतं. तर हे असं कशामुळे होतं किंवा याचं कारण काय आहे तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. तर यामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच लोकांची अशी शंका असते की यामध्ये कुठल्या तरी अन्नद्रव्याची कमतरता असल्यामुळे किंवा जास्त प्रमाणामध्ये जर युरियाचं प्रमाण आपल्या प्लॉटमध्ये झालं किंवा आपण झाडांना दिलं तर त्या लोकांचा गैरसमज असतो की त्यामुळे हे जे आहे ते कमळ निष्ठून पडलेलं आहे किंवा ते मधून मोडलेलं आहे असं त्यांचा गैरसमज असतो. पण जर बेसिकली पाहिलं तर हा म्हणजे ह्याची काही कमतरता आपल्याला त्याच्यामध्ये भासत नसते. जास्त नायट्रोजन झाला किंवा कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता असले किंवा काय असेल तर ते तिथून म्हणजे जे काही कमळ आहे तर ते निष्ठून आपल्याला पडलेलं पाहायला मिळत नाही. जर याच्यामध्ये पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने ते जे कमळ आहे तर ते निष्ठून पडत असतं. तर तुम्ही इथे पाहिलं तर जे काही कमळ उमललेलं आहे निसवलेलं आहे तर ते ज्या पद्धतीने जे हे पान आहे तर ह्या पानांवरती ते पूर्णपणे टेकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्यावेळेस पानावरती कमळ टेकलेलं असतं ते पूर्णपणे त्याला एक प्रकारचा शेप न म्हणजे जो बाक पडलेला असतो तर तो तिथे न पडल्यामुळे तर ते कमळ आपल्याला तिथून निसटलेलं पाहायला मिळतं किंवा त्याचा जो काही दांडा वगैरे आहे तर तो तिथे आपल्याला मोडलेला पाहायला मिळतो. मग याच्यावरती आपण काय केलं पाहिजे, जो काही त्याला पाला जो आडवा आलेला आहे तर तो मोडून टाकल्याच्या नंतर जे कमळ आहे तर त्याला बाग जो आहे तर तो त्याला पाहिजे तशा शेपमध्ये तो बाग घेणार आहे आणि ते कमळ जे काय आहे तर ते जे काही खालच्या दिशेने चांगल्या पद्धतीने येणार आहे तर ते चांगल्या पद्धतीने खाली येणार आहे. की असा गैरसमज ज्यावेळेस कमळ वगैरे मोडून पडतं त्यावेळेस असा गैरसमज करून घेऊ नये की कुठल्या तरी अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा नायट्रोजनचं प्रमाण जास्त झालं तर हे कारणं त्याच्यामध्ये नसतात. याचं कारण आहे ते मी आता तुम्हाला सांगितलंच आहे की ज्यावेळेस पान वगैरे आडवं येत असतं तर त्यावेळेस आपल्याला ती समस्या आपल्याला तिथे जाणवत असते. धन्यवाद.